नमस्कार कुंभ राशीच्या मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात गेले काही महिने किंवा खरं सांगायचं तर गेली काही वर्ष तुम्ही जे वादळ सुरू होतं, जे तुमच्या आयुष्यात घडामोडी होत होत्या, ज्या मानसिक त्रासापासून तुम्ही पैशांच्या तणावातून आणि नशिबाच्या खोट्या खेळांमधून तुम्ही जात होता, आता त्यात सगळ्याला पूर्णविराम मिळण्याची वेळ आली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. पुढचे 2 ते 3 दिवस तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. काहीतरी खूप मोठं आणि विशेषातलं विशेष तुमच्यासोबत घडणार आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त नेहमीसारखं राशी भविष्य नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जर तुमची रास कुंभ असेल किंवा तुमच्या घरात कोणाची रास कुंभ असेल तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी अमृत ठरणार आहे. एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुमच्यासमोर जी खरी खरी सत्य भविष्यवाणी मांडणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण की मी ह्यातले एकही खोटी विषय सांगणार नाही. तुमच्या जीवनात जे घडतं आहे ते सांगणार आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात शनी हा कुंभ राशीचा स्वामी मानला जातो. सध्या कुंभ राशीवर 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. जेव्हा शनी महाराज 7.5 संपवून बाहेर पडतात तेव्हा ते माणसाला रडवून नाही तर राजा बनवून सोडतात. पण येत्या 48 ते 72 तासात तुमच्या कुंडलीत असे काही बदल होत आहेत जे तुम्हाला अचानक धनलाभ किंवा एखादी मोठी आनंदाची बातमी देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया की येणारे 2 ते 3 दिवस तुमचे कसे जाणार आहेत, नक्की काय घडणार आहे आणि तुम्हाला कोणती खबरदारी घ्यावी लागणार आहे. तर वेळ न वाया घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि एकही सेकंद हा व्हिडिओ स्किप करू नका. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की कुंभ राशी नेमकी कशी आहे, तुमचा स्वभाव काय आहे. तर कुंभ ही कालपुरुषांच्या कुंडलीतील 11वी रास आहे. ही एक बौद्धिक आणि वायुतत्वाची रास आहे. या राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान, हुशार, स्वतंत्र विचाराचे आणि नेहमी समाजापेक्षा वेगळे विचार करणारे असतात. तुम्ही कधी नोटीस केलंय का, कुंभ राशीचे लोक गर्दीत राहूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. ते खूप भावुक असतात पण जगासमोर स्वतःचे अश्रू कधीच दाखवत नाहीत. बाहेरून खंबीर दिसणारे हे लोक आतून खूप हळवे असतात. पण गेल्या काही वर्षात तुमच्या या स्वभावाचा लोकांनी फायदा घेतला आहे. हे ऐकलं ना तुम्ही? बरोबर आहे का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ज्यांना आपलं मानलं त्यांनी तुम्हाला पाठीत खंजीर खुपसला आहे. तुमच्या हक्काचे पैसे अडकवले, पण आता घाबरू नका. सध्या ग्रहाची स्थिती पाहिली तर चंद्र हा तुमच्या राशीतून 6व्या भावात गोचर करत आहे. ज्योतिषशास्त्रात 6वा भाव हा शत्रू, रोग आणि कर्जाचा मानला जातो. पण जेव्हा चंद्र इथे येतो तेव्हा तो तुमच्या शत्रूंना पराभूत करण्याची शक्ती तुम्हाला देतो. आता येऊया मुख्य मुद्द्यावर, म्हणजेच तुमचे येणारे 2-3 दिवस कसे जाणार आहेत, याचे स्वरूप कसे असेल मी हे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुमचा पहिला दिवस आहे तो यश आणि कीर्तीचा. येत्या 24 तासात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जे काही प्रयत्न करत आहात तुम्ही, त्यात तुम्हाला प्रचंड मोठे यश आणि कीर्ती मिळणार आहे. जर तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देत होते तर ते आता तुमच्याशी जुळून राहतील आणि तुमच्या कामाची खूप मोठे कौतुक करतील. तुमचा दुसरा दिवस म्हणजेच अडकलेले पैसे आणि गोड बातमी येण्यासाठी आहे. हा दिवस तुमच्यासाठी मिचमिचता दिवा घेऊन येईल. जर तुमचे कुठले पेमेंट किंवा पैसे बऱ्याच दिवसांपासून अडकले असतील तर या 2 ते 3 दिवसात योग्य प्रयत्न करा, नक्की मिळतील. तुमचे पैसे परत मिळण्याची 100% शक्यता आहे. दुपारनंतर कुटुंबाकडून किंवा दूरच्या नातेवाईकांकडून एखादी अनपेक्षित गोड बातमी कानावर पडेल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होतील. तुमचा तिसरा दिवस सावधगिरी आणि विचारांचा आहे. या दिवसाच्या उत्तरार्धात जुन्या आठवणी किंवा जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात, ज्यामुळे थोडा मानसिक ताण येईल, पण संध्याकाळपर्यंत हा तणाव कमी होईल. आणि ह्या दिवशी या 2 ते 3 दिवसात काय विशेष घडणार आहे, तुमच्या जीवनात असे काय चमत्कार होणार आहे, असं काय विचित्र किंवा चांगलं होणार आहे, तर या 2 ते 3 दिवसात एक विशेष घटना घडण्याची शक्यता दिसत आहे. ती म्हणजे शत्रू पराभव. सगळ्यात महत्त्वाचं,
जे लोक तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत होते ते स्वतःच उघडे पडतील आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मात्र प्रवासात किंवा बाहेर जाताना मौल्यवान वस्तू सांभाळा, कारण एखादी वस्तू चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. चला आता नोकरी आणि व्यवसायाबद्दल सविस्तर बोलूया. नोकरदार वर्गासाठी हे 2 ते 3 दिवस जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होणार आहेत. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी अनुकूल संधी चालून येईल. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्यक्षेत्रात होणारे बदल सुरुवातीला त्रासदायक वाटू शकतात पण ते बदल शेवटी तुमच्या फायद्याचेच ठरणार आहेत. व्यावसायिक आणि बिझनेसमॅनसाठी व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत व्यस्ततेचा असेल. गिराकांची ये जा वाढेल, नवीन ऑर्डर्स मिळतील. जर तुम्ही भागीदारीत पार्टनरशिप मध्ये असाल किंवा त्यांच्यासोबत व्यवसाय करत असाल तर भागीदारांसोबत जुने वाद मिटतील. पण नवीन गुंतवणूक करताना कागदपत्रे नीट तपासा. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, नाहीतर पुन्हा पश्चाताप होऊ शकतो. आता आपण बोलूया तुमच्या आयुष्यातील इतर महत्त्वाच्या पैलूवर, तुमची पहिली आर्थिक स्थिती पैसा. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला आहे. कमाईत वाढ होईल, पण एका बाजूने पैसा येईल आणि दुसऱ्या बाजूने मुलांच्या शिक्षणावर किंवा घरगुती गरजांवर खर्च वाढेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंब आणि प्रेम संबंध, कुटुंबात एकोपा राहील, जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. पण एक मोलाचा सल्ला, बाहेरच्या लोकांच्या किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ देऊ नका. जे अविवाहित आहेत त्यांना मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. आरोग्याचे म्हणलं तर आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या लोकांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. मानसिक तणावामुळे डोकेदुखी किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात. दररोज योगासने आणि प्राणायाम नक्की करा. मित्रांनो, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, कुंभ राशीवर शनीची 7.5 सुरू आहे, जी 2027 ते 2028 पर्यंत पूर्णपणे संपणार आहे. हा शेवटचा टप्पा तुमच्या कर्माची परीक्षा घेणारा आहे. या काळात शनिदेवाला प्रकोप टाळण्यासाठी आणि येणारे दिवस अतिशय सुखाचे जाण्यासाठी मी तुम्हाला 5 महाउपाय सांगत आहे, जे तुम्ही अवश्य केले पाहिजेत. पहिला हनुमान चालीसा पठण. रोज संध्याकाळी मारुती राया समोर दिवा लावून हनुमान चालीसा वाचा, त्यामुळे शनिदेवाचा त्रास कमी होतो. दुसरा, गरजू लोकांना मदत करणे. शनिवारी गरीब, अंध किंवा गरजू लोकांना काळे तीळ, छत्री किंवा अन्नाचे दान करा. शनिदेव कर्माचे राजे आहेत. तुमच्या चांगल्या कर्माने ते प्रसन्न होतील. तिसरा, फिटकरीचा उपाय आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी ॲस्ट्रोसेजच्या उपायानुसार दातांची स्वच्छता करताना फिटकरीचाच तुरटीचा वापर करा. चौथा, पशुपक्ष्यांना अन्न. रोज काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला भाकरी किंवा बिस्किट खायला नक्की द्या, त्याने तुम्हाला खूप मोठे पुण्य मिळतील. पाचवा सर्वात महत्वाचा शेवटचा, वाणीवर नियंत्रण ठेवणे. कोणाचेही मन दुखावू नये असं बोलू नका, कोणाशीही खोटे बोलू नका किंवा कोणाची फसवणूक करू नका, कारण ह्यामुळे तुमचंच वाईट घडणार आहे. कधीही कोणाला फसवून कधी स्वतःचे चांगले होत नाही. तर कुंभ राशीच्या माझ्या लाडक्या मित्रांनो, येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी संघर्षातून यशाकडे नेणारे आहेत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि शनिदेवाचे स्मरण करत पुढे जा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची रास कुंभ आहे का? आणि तुम्हाला सध्या कोणत्या अडचणी येत आहेत हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून उद्याचे राशी भविष्य तुमच्याकडून मिस होणार नाही आणि शनिदेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. धन्यवाद. जय शनिदेव. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की जावा.